आई आज काय स्पेशल? मस्त असे क्रिस्पी मिनी समोसे बनवूया. एक नंबर आई, चालेल. क्रिस्पी मिनी समोसा बनवण्यासाठी आपण इकडे 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याची सालं काढून घेऊया. खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा बडीशोप दरदरीत वाटून घेऊया. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. नंतर तयार केलेलं दरदरीत पावडर घालूया. त्यात आलं आणि मिरचीचा ठेचा घालूया. हे परतवून झालं की त्यामध्ये हे उकडलेले बटाटे घालूया. नंतर त्यामध्ये उकडलेले मुठभर मटार घालूया. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणेपूड आणि जिरेपूड घालूया. अर्धा चमचा आमचूर पावडर घालायला मात्र विसरू नका. आता चवीपुरतं मीठ घालूया आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. जोपर्यंत या बटाट्यांचा एकसारखा रंग तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता हे मसाले देखील ह्यामध्ये एकजीव झालेले आहेत आणि याचा रंग देखील एकसारखा आलेला आहे. आता यामध्ये तळलेले काजू आणि तळलेले शेंगदाणे घालूया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल. आता वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये 2 वाट्या मैदा घेऊया. पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा काळे तीळ घालूया. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तूप घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. जोपर्यंत असं पिठाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया. मळताना हे पीठ एकदम पातळ करू नका, थोडंसं घट्ट ठेवा. आता हे मळलेलं कणिक आपण 15 ते 20 मिनटे झाकण देऊन ठेवूया. इकडे आपली 20 मिनटे झालेली आहेत. आता छोटे छोटे गोळे करूया आणि असं लांबट आकाराने आपण हे लाटून घेऊया. हे पान लाटताना एकदम पातळ लाटू नका, जशी आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडं जाडसर ठेवा. आता मध्यभागी कापून घेऊया. दोन्ही बाजूने आपण हे असं फोल्ड करून घेऊया. आता फोल्ड केलेल्या जागी हलक्या हाताने प्रेस करून घेऊया. आपल्या इकडे समोशाचं कोण तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 2 चमचे हे मिश्रण भरून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने हे प्रेस करून घेऊया. आता हे समोशाचं कोण आपण बंद करून घेऊया. मध्यभागी थोडी फोल्ड घालून आपण हे वरच्या बाजूने पूर्णपणे बंद करून घेऊया. इकडे आपले समोसे तयार करून झालेले आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. समोसे तळताना सुरुवातीला तेल कमी गरम असावं, त्यामुळे हे छान असे क्रिस्पी होतात. इकडे आपले एकदम कुरकुरीत असे मिनी समोसे तयार झालेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.